जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं आपण अभिवाचन पाहत आहोत. हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे. या ग्रंथाचा आपण 56वा भाग पाहिला. 56व्या भागामध्ये आपण पाहिलं की आत्म्यावरील विश्वास हा अधम्म होय. पुढील भाग 57 आपण पाहत आहोत. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा अधम्म होय. ब्राह्मणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता. काही यज्ञांना नित्ययज्ञ म्हणत, काहींना नैमित्तिक यज्ञ म्हणत. नित्ययज्ञ याचा अर्थ ते अनिवार्य कर्तव्य होते, ज्यापासून फळ मिळो किंवा न मिळो ते करणे आवश्यक होते. नैमित्तिक यज्ञ हे त्यावेळी केले जात जेव्हा याजक त्याच्या एखाद्या सांसारिक इच्छेच्या पूर्तीसाठी त्या निमित्तामुळे तो करीत असे. ब्राह्मणी यज्ञात सुरापान, पशुबलिदान आणि विभिन्न तऱ्हेचे स्वच्छंद आचरण घडत असे. तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्य समजले जात. अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला भगवान बुद्धांनी आचरण्यास योग्य समजले नाही व म्हणून त्यास मान्यता दिली नाही. यज्ञ हे धम्माचे अंग नव्हे असे जे बुद्धांचे म्हणणे होते, त्या मताविरुद्ध वाद घालण्यासाठी अनेक ब्राह्मण बुद्धांजवळ जात असत. त्यांना भगवान बुद्धांनी आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत. असे लिहिलेले सापडते की 3 ब्राह्मणांनी त्यांच्याशी यज्ञांविषयी वादविवाद केला होता. ते 3 ब्राह्मण म्हणजे कूटदंत, उज्जय आणि उदाई. कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धांना विचारले की यज्ञाबाबत आपले काय मत आहे. तथागत म्हणाले, ठीक आहे ब्राह्मणा, मी सांगतो ते सावधान चित्ताने ऐक. कूटदंत म्हणाला, ठीक आहे. तेव्हा तथागत म्हणाले, हे ब्राह्मणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक महापराक्रमी संपत्तीवान धनसंपन्न राजा होऊन गेला. त्याच्याजवळ सोन्या चांदीची भांडारे होती. उपभोगाच्या सर्व वस्तू होत्या. धनधान्याची कमतरता नव्हती. त्याची भांडारे आणि कोठारे धनधान्याने भरून गेलेली होती. एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात प्रबळ विचार आला, माणसाच्या सुखभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृद्धी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ केला तर दीर्घकाळपर्यंत माझे कल्याण होईल. तेव्हा त्या राजाचा पुरोहित राजाला म्हणाला, राजन, यावेळी आपली प्रजा अगदी हैराण आहे. लुटली जात आहे. डाकू नगरातून लूटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी दुरावस्था आहे तोपर्यंत जर महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी आणखी कर लागू केला तर ती खरोखरच वाईट गोष्ट होईल. परंतु महाराजांनी जर असा विचार केला की मी तात्काळ त्या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, दंड करीन, शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन, तरी त्या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा झाल्याविना मागे राहतील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत. ही दुरावस्था थांबवण्याचा दुसरा मार्ग आहे आणि तो असा की आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो किंवा शेती करतो त्यांना महाराजा आपण धान्य द्यावे, शेतीमध्ये पेरण्याला बी बियाणे द्यावेत. आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत महाराजांनी त्यांना व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी धान्य आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील. तेव्हा देशात उत्पात होणार नाही. राज्याला राज्यकरापासून अधिक उत्पन्न होऊ लागेल. देश सुख आणि शांती अनुभवू लागेल आणि जनता आनंदी व संतुष्ट होईल. लोक आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचतील आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्तपणे वावरतील. तेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणेच केले. लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राज्याचा करभार वाढत राहिला. देश सुख आणि शांती अनुभवू लागला.
आणि जनता एकमेकांवर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडेखांद्यावर घेऊन नाचू लागले आणि दरवाजे उघडे ठेवून निर्धास्तपणे वावरू लागले. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलावले आणि म्हटले, आता सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे. तेव्हा माझ्या दीर्घकालीन कल्याणासाठी मला महान यज्ञ करायची इच्छा आहे. तो महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजन, आता यज्ञ होऊ द्या. राजन, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्यांना निमंत्रण द्यावे. त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री, अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील त्याप्रमाणेच जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रणे पाठवून कळवावे की दीर्घकालीन कल्याणासाठी मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा अशा या महायज्ञास अनुमती द्यावी. तेव्हा त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. त्या क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज, आपण यज्ञ करावा, यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा महाविजेता हा सुज्ञ, कुशल आणि गुणसंपन्न होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ, कुशल आणि गुणसंपन्न होता. तो यज्ञ सुरू होण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी किती धन खर्चावे लागेल हे राजाला स्पष्ट करून सांगितले होते. तो पुरोहित म्हणाला, महाराज, असे न हो की यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग ह्या यज्ञात खर्च केला, तर ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये. त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वीच यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या विषयी यज्ञानंतर राजाला मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले, महाराज, आपल्या यज्ञात नाना प्रकारचे लोक येतील. असे लोक येतील की जीव हत्या करतात, असे येतील की जीव हत्या करीत नाही. जे चोरी करतात असे येतील, जे चोरी करीत नाहीत असे येतील. जे कामभोगासंबंधी मिथ्याचार करतात असे येतील, जे करीत नाहीत असेही येतील. जे चुगली करतात असे येतील, जे चुगली करीत नाही असेही येतील. जे कठोर बोलतात असेही येतील, जे कठोर बोलत नाहीत असेही येतील. जे व्यर्थ बकवास करतात असेही येतील, जे करीत नाहीत असेही येतील. जे लोभ करीत नाहीत असेही येतील, जे लोभ करतात असेही येतील. जे द्वेष करतात असेही येतील, जे द्वेष करीत नाही असेही येतील. ज्यांची मिथ्यादृष्टी आहे असेही येतील, जे सम्यक दृष्टी असतील असेही येतील. असे नाना प्रकारचे लोक यज्ञामध्ये येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु महाराज, जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी यथायोग्य करावेत. त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्याच संतोषाने महाराजांना आंतरिक शांती लाभणार आहे. नंतर तथागत कूटदंत ब्राह्मणाला म्हणाले, आणि ब्राह्मणा, महाविजेत्याद्वारे केल्या गेलेल्या यज्ञात बैलांचे बळी दिले गेले नाहीत, बकऱ्यांचे गळे कापले गेले नाहीत, कोंबड्यांची हत्या झाली नाही, तसेच पुष्टडुकरांची किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. यज्ञयुगासाठी म्हणजे वधस्तंभ तयार करण्यासाठी झाडे तोडण्यात आली नाहीत. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. आणि जे दास, इकडून तिकडे फिरणारे लोक आणि कर्मचारी ज्यांना या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना जबरदस्तीने काम करायला लावण्यासाठी काठी वापरली गेली नाही की भय दाखवले गेले नाही. त्यामुळे आपले काम करताना त्यांच्या डोळ्यातून कधी अश्रू ओघळले नाहीत. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने केले नाही व त्याला तसेच सोडून देण्यात आले. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम त्याने केले नाही. त्या यज्ञात केवळ तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करायचाच असेल तर त्या राजा महाविजेत्यासारखा यज्ञ करा, अन्यथा यज्ञ व्यर्थ आहे. प्राण्यांचे बळी देणे ही केवळ निर्दयता होय. यज्ञ हे धर्माचा भाग होऊच शकत नाही.
जो धर्म जीवहंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईन असे म्हणतो, तो धर्म म्हणजे धर्माचे निकृष्टतम रूप होय. तेव्हा कूटदंत ब्राह्मणाने भगवान बुद्धांना प्रश्न केला, गौतमा, जीवहिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा कोणता यज्ञाचा प्रकार आहे काय? होय ब्राह्मणा, आहे. असा तो यज्ञ कोणता? यावर तथागत म्हणाले, हे ब्राह्मणा, तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने ज्या वाईट गोष्टी आहेत, जसे हिंसा, चोरी, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाचे मूळ म्हणजे उद्योजक मद्याचे पान होय, यांपासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हाच तो यज्ञ होय. तो असा यज्ञ आहे जो यज्ञाच्या निमित्ताने खूप अवास्तव खर्च करण्यापेक्षा चांगला आहे, जो भिक्खूंच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विहार इत्यादींचे निर्माण करण्यापेक्षाही उत्तम आहे आणि तो निरंतर भिक्षा देण्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. तो त्रिशरण ग्रहण करण्याहूनही श्रेष्ठ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रवण गौतमा, तुमचे म्हणणे सर्वश्रेष्ठ आहे. मग उज्जय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला, गौतमा, तुम्ही यज्ञाला स्तुत्य समजता काय? नाही ब्राह्मणा, मी सर्वच प्रकारच्या यज्ञांची स्तुती करीत नसतो किंवा त्यांना सदोषही मानत नाही. हे ब्राह्मण, कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध म्हणजे गायीचा वध करतात, बकऱ्या आणि मेंढरांची कत्तल केली जाते, कोंबड्या आणि डुकरे कापली जातात आणि इतरही विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा बळी दिला जातो, म्हणजेच ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते, पशुबळी दिला जातो, ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. उज्जय म्हणाला, असे का? तथागत म्हणाले, हे ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गी लोक दूरच राहतात. परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही, ज्यात पशूंचा बळी देण्यात येत नाही, असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दानधर्म आणि कुटुंब परिवाराच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? उज्जयने विचारले. कारण हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात पशूंचा बळी दिला जात नाही, अशा यज्ञांच्या जवळ सज्जन व सन्मार्गी लोक जात असतात. उदाई ब्राह्मणानेही उज्जय ब्राह्मणाने विचारलेल्या प्रश्नांसारखेच प्रश्न तथागतांना विचारले. तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? भगवान बुद्धांनी उज्जयला जसे उत्तर दिले तसेच उदाई यालाही उत्तर दिले. भगवान बुद्ध म्हणाले, असे यज्ञ जे योग्य प्रसंगी केलेले योग्य यज्ञ, ज्यात निर्दयता नाही, ज्यांच्यात पशूंचा बळी दिला जात नाही, अशा यज्ञाच्या जवळ श्रेष्ठजीवी लोक जातात. ज्यांचे डोळ्यांवरील इहलोकीचे अज्ञानपलट नाहीसे झालेले आहेत, असे सत्प्रवृत्त लोक तेथे जातात. जे कालातीत आहेत, म्हणजे ज्यांची जन्ममरणाची एजादा संपली आहे, तेही या अहिंसक यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे असे सांगतात की हिंसा नसलेल्या यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने त्यागाची आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्गाने चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी लोकांनी उदारपणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. जय भीम. नमो बुद्धाय.